होत नाहीयेत. जर तुम्ही 30-40 धावा करतायत ना, तर मग त्या थोड्या कठीण जाता येतात आणि तेच चित्र आपल्याला देखील बघायला मिळालंय. परंतु या मॅचमध्ये स्ट्राईक एंडकडे कोण उभा असेल हे देखील पाहायला मिळेल आपल्याला. चला दोन पंच सज्ज झालेत. अभिषेक आणि संदीप भरपूर नक्कीच चांगले खेळाडू आहेत. खास करून संदीप यांच्याकडे सुद्धा फोकस असेल, कारण की एक चांगले गुड हिटिंग करण्यासाठी माहीर असलेले खेळाडू जे आपण त्यांना नेहमीच पाहिलंय. पहिला चेंडू आदेशच्या हातामध्ये. आदेश वळवी तेज तर्रार गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत, परंतु हा तेज तर्रार जरूर होता, परंतु दिशाहीन हा चेंडू होता. इथे विश्लेषण आपण जर केलं ना तर पहिला चेंडू वाईट, म्हणजे वाईटने सुरुवात आपण पाहिली आहे तर एक्स्ट्राच्या स्वरूपात झाली आहे. फटका हवेत आहे, झेल निर्माण आणि पकडला जातोय. विकेट मात्र मिळाली आहे पहिली अभिषेकची आणि ती विकेट आदेशच्या खात्यामध्ये. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 हा नेत्रदीप सोहळा दुसरा दिवस या स्पर्धेचा. बॅटर आशिष दिंडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं म्हटलं जातं ना की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, कुणापुढे वाकणार नाहीये, मनामध्ये इतकी जिद्द आहे. परंतु जी जिद्द मात्र आपण पाहतोय की क्रिकेटच्या पटलावर जर खेळाडूंना घेऊन येते तर मात्र त्या जिद्दीने खेळ देखील तसा चांगला व्हायला हवा आहे. फुलटॉस यावेळेला आपण पाहिला, कन्वर्ट केला, शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे आणि नक्कीच चेंडू मिड विकेटमध्ये गेला डीपमध्ये. तत्पूर्वी मात्र एकदा मात्र आशिषच्या माध्यमातून अर्जित केली आहे. संदीप पाहिला तर ज्यांना स्ट्राईक मिळते, ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर इथून एक पार्टनरशिपची गरज असेल आणि ती पार्टनरशिप मात्र इथून बिल्डअप केली जाईल का, आणि नक्कीच गरज तर आहे. जसं म्हटलं जाते ना, जब आंखों में अरमान मान लिया मंजिल को अपना मान लिया तो फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. हो तेच तर्रार अगदी आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्र, म्हणजेच आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर यॉर्कर या चेंडूला आपण पाहिलं ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जाते आणि तो मात्र ब्रह्मास्त्र इथे वापरला गेला. आडवी बॅट मात्र आपण पाहिले तर सक्सेस होत नाही इथे. संदीप थोडा नक्कीच सरावाचा अभाव नक्कीच दिसून येते, कारण की बॅट आपण पाहिली त्यांची नक्कीच त्या अंदाजामध्ये येत नाही आहे. 39 चेंडू या षटकामध्ये 4, 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला आडव्या बॅटने खेळला, परंतु स्वतः आता गोलंदाज आलाय आदेश वळवी, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल मात्र एक विकेट मिळवून देतोय. आणि इथूनच आपण पाहिलं तर मग दुसरा धक्का आपण पाहिला तर चंदू कसपोर्ट सारचा संघाला लागतोय. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता इथे विकेट मात्र गमावले जात आहेत. न्यू बॅटर आलेत आता धनेश, त्यांना आपण पाहिलं तर नक्कीच चांगले क्रिकेट ते खेळू शकतात. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर नक्कीच चांगले शॉट आहेत, परंतु सध्या तरी आपण पाहिलं ना तर ते शॉट मात्र त्यांना पेश करावे लागतील. हा फटका हवेत खेळलाय, उंच आहे, परंतु सेफ लँडिंग झालाय. इथे आपण पाहिलं, इथे पाहिलंय तर स्ट्राईक एंडच्या दिशेने नक्कीच ज्याप्रमाणे धनेश मात्र आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले.
लेदर क्रिकेटर आहेत. आणखीन आपण पाहिलं तर या कामड विभागामध्ये धनेश वाघ असतील, मग सुशांत वाघ असतील, आणि हे वाघ बंधू आणि आकाश वाघ यांना सुद्धा कोण विसरेल. परंतु नक्कीच हे वाघ जेव्हा चालतायत ना, मग समोरचा संघ असला ना तर मग त्या संघाला मात्र नक्कीच ते फस्त करतात. परंतु त्या वाघांना आता मात्र चालावं लागेल. सध्या तरी एक वाघ आपण पाहिले धनेश वाघ, आणि ते दाखल झाली. आता टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर फलकावर 4 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. एक सक्सेसफुल षटक पाहायला मिळालं आदेश वळवेचं. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील, कशा प्रकारचा खेळ केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. डेफिनेटली आपण पाहतो इथे तर बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज असतील दुसऱ्या षटकामध्ये किरण. आकाश बाग आज नक्कीच आपण पाहिलं तर इंजर्ड आहेत, आणि त्यामुळे या संघाचा मात्र हिस्सा नाही आहेत. नक्कीच त्यांची कमी, त्यांची उणीव मात्र नक्कीच भासेल, कारण की बॅटिंग बॉलिंग युनिट ते नक्कीच दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करतायत. मिस टायमिंग शॉट, आणि यावेळी आपण बघितलं तर विकेट मिळेल. विकेट कोणाची तर आशिषची, आणि इथे आपण पाहिले तर मग टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. चंदुका स्पोर्ट्स सारजा. धन्यवाद डीजे. अडचण 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 आणि अडचण आपण पाहिलं तर जे आपल्याला पाहायला मिळते. आता करण आलेत, करण गांगडा बॅटिंग करण्यासाठी. धनेश यांना मित्रमंडळी जास्त संधी द्यायला हवी. ज्या वेळेला म्हटलं जाते ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला वाट कोणाची पाहू नकोस. डेफिनेटली कोणी मदत करायला येणार नाहीये तुम्हाला. या परिस्थितीमध्ये जे काही करायचं तुम्ही हँडल करायचं, तुम्हाला चांगली बॅटिंग करायची, तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. परंतु तो चांगला खेळ आता आलेल्या बॅटर्सना करावा लागेल. करण यांना हा फटका हवेत आहे. मिस टायमिंग. झेल निर्माण झालाय. झेल पकडला जाईल का, प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं की हा प्रयत्न राजेशने करायला हवा होता, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झालाय, आणि झेलचा अंदाजा आला नव्हता. कदाचित आपण पाहिलं की सूर्याच्या किरणांच्या विरोधात मात्र चेंडूवर नजर मात्र व्यवस्थित टिकवणं कठीण होतं राजेश यांच्यासाठी, आणि तेच चित्र देखील पाहायला मिळालं. मग झेल ड्रॉप झालाय, आणि मग धावा मिळाल्या. करण यांना 2 धावा. टीमच्या टोटलमध्ये नक्कीच 6. जोरकस बॅट मात्र फिरवली गेली ऑन साईडला, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा मिलाप नाहीये. किरण मस्सेचं हे षटक आपण पाहिलं तर नक्कीच आत्तापर्यंत चांगलं राहिलंय, कारण की एक विकेट त्याने मिळवून दिलाय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथून प्रयत्न आहेत ना ते मोठे फटके खेळण्याचे, ते मात्र सक्सेस होऊ देत नाहीये. फुलटॉसला कन्वर्ट केलाय आपण पाहिलं. लॉंगॉनला खेळाडू आहेत तिथे, चेंडू पडल्यानंतर स्लो झालाय. चांगली फिल्डिंग, चांगली फील्डिंग आपण पाहिलं तर नक्कीच ग्रेट वर्क, हार्ड वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा संघाच्या माध्यमातून आदेश, आणि जवळजवळ त्यांचा संपूर्ण संघ एक यंगस्टर, आणि या यंगस्टरने आपण पाहिलं तर मग चांगली कामगिरी ही केलेली आहे. आडवी बॅट इथे वापरली. राजेशची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु ॲक्युरेट थ्रो आला नाहीये. एक चांगला फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याची संधी आली होती, परंतु भरपूर मित्रमंडळींनी वेगाने धाव कंप्लीट केली आहे. धनेशनं चेंडू फेकून झाले तर या ओव्हरमध्ये 4. टीमची टोटल पाहिली आपण 8. आडव्या बॅटच्या साहाय्याने आपण मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वळताना देखील पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. आता 9 धावा फलकावर. टीमच्या टोटलमध्ये हळूहळू मात्र आपण पाहिलं तर भर पडत असताना पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका हवेत आहे. टक्कन चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ सीमारेखा पार. हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा.
धन्यवाद. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे पुन्हा एकदा एका गाण्याची. चला तर गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. जे आपण पाहिलं की टीमचे टोटल आहे 15 धावा. आमचे ऑफिशियल आम्हाला कळवतात इथे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग 2 षटकामध्ये आत्तापर्यंत ती पार्टनरशिप नक्कीच थोडीशी या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. कारण की एक बिग हिट आपण पाहिला जो आला फलंदाज आपण पाहिला तर मिस्टर करणच्या बॅटमधून आणि त्या सिक्सरची अगदी गरज होती. कारण की थोडंसं मोमेंटमला मात्र वळवण्याचं कार्य त्यांनी केलं गेलं आहे. जसं म्हटलं जातं ना की सारं जग जिंकायचं आहे पण हार कधी तू मारू नकोस. यश तुझ्या जवळ आहे, तू जिंकल्याशिवाय थांबू नको. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथून मात्र सिक्सर आला आणि त्या सिक्सरनं मात्र आपण पाहिलं तर इरादे स्पष्ट आहेत. आता तो स्ट्राईक एनकडे धनेश बॉलिंग ट्रॅकवर असतील किशोर हरवटे 3ऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी. हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर फेकला गेला. वाईट चेंडूचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय आणि या वाईट चेंडूमुळे आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा रन्स मिळेल 16 रन्स. आपण पाहिलं तर विकेट गमावलेत परंतु आता थोडासा परतीचे संकेत दिलेत कारण की जवळजवळ मागील 7 धावा आल्यात. बॅटची कडा या वेळेला आपण पाहिलं तर गुड टेकन पूर्ण आपण पाहिलं तर झोकून दिला होता. आदेशने स्वतःला झेल घाली, मोठी विकेट मिळाली आणि या विकेटनं आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फलंदाज मात्र इथे आपण पाहिला बाद होताना पाहायला मिळतोय आणि मात्र धनेशला परतावा लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. धन्यवाद डीजे. नक्कीच न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक वाघ गेले तर दुसरे वाघ आलेत म्हणजे सुशांत वाघ आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक वाघ जखमी आहेत परंतु नक्कीच ते रिकव्हरी सुद्धा होतील आणि येतील कदाचित खेळताना. परंतु डेंजर मॅन सुशांत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटचा टॉप एज चेंडू अडलाय तिथे. एकदा मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. 17 धावा 17 रन्स आपण पाहतोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर सगळं काही आता जबाबदारी असेल ना इथून सुशांतवर जास्त असेल कारण की ते चांगले हिटिंग करू शकतात. करण चांगले हिटिंग करू शकतात कारण की त्याने एक सिक्सर आपल्याला पेशी करून दाखवले आपल्या बॅटमधून आणि या वेळेला आपण पाहिलं तर आता जबाबदारी मात्र स्वीकारायची आहे ते मग ती तर मी म्हणेन जास्त असतं करणला. ऑन साईडला खेळलेला फटका पाहतोय इंटू द गॅप मध्ये आहे का. एका बाउन्सने चेंडूला कलेक्ट केलंय. चेंडूला मात्र फेकले गेले परंतु बॅकअप करत असताना आदेश कमी पडले. तत्पूर्वी 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. ज्या परिणाम म्हटलं जाते की संघर्ष कर अभी अभी है बहुत दूर जाना. जिन्होंने कहा था बस की बात नाही तुम्हारे उनको भी कुछ करके दिखाना. डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला हे टोटल आहे ना मोठं करायचं असेल तर मग खास करून मित्र म्हणेन करणला. आता मात्र त्याच्याकडे चांगला खेळ आहे, त्याने एक सिक्सर आपल्याला पेश करून दाखवलाय परंतु सुशांत वाघ ते फॉर्म मध्ये येतील का. लेदर क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच माहीर आहेत आणि नक्कीच चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहेत. याच दरम्यान आपण बघितलं तर हा डॉट चेंडू आपण पाहिला तर त्याची स्पर्धा आपण पाहिलंय महामाई देवी चषक 2025 आणि हे जे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते परंतु जे ग्राउंड आपण पाहिलं ना तर अगदी आपण पाहिलं तर जे रेडी नव्हतं परंतु ते रेडी करून दिलंय आपल्याला पाहिलं आपण तर नक्कीच भरपूर मेहनत घेतली आहे कारण की या मैदानावर
जे आधीचं चित्र होतं आणि आताचं चित्र भरपूर वेगळं, जमीन आसमानचा फरक आहे. पण ती मेहनत घेतली सन्माननीय जितेंद्रजी कुंभारे दादांचं नक्कीच कौतुक करावं लागेल आणि आपण त्यांचा मान सन्मान देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की त्यांची अथक मेहनत, त्यांचे अथक परिश्रम आणि त्या परिश्रमानंतर आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय आपल्या डोळ्यासमोर. फुलटॉस यावेळेला आपण पाहिलंय अगदी मिडल ऑफ द बॅट केलंय, चेंडूला स्वान केलं, मिड विकेट सीमारेखा पार. हा येतोय मोठा फाटका. आई महामाई देवी चषकातील दमदार, शानदार, वजनदार, असरदार आणि सदाबहार षटकार. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर या सिक्सरने आपण पाहिलं तर 25 धावा, म्हणजे जवळजवळ हे षटक आपण पाहिलं तर समाप्त झाले. म्हणजेच पहा चित्र काय आपल्याला बघायला मिळालं आहे. तर दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू षटकार, तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू षटकार. आणि हे चित्र आपण पाहिलं तर मग आता चित्र काहीतरी वेगळं घडू शकते. कारण की आता स्ट्राईक एनकडे आपण पाहिलं तर सुशांत आहेत, एक गुड लेदर क्रिकेटपट्टू. नक्कीच खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, नक्कीच पूर्ण ऊर्जा आणि पूर्ण शक्ती मात्र लावली होती. परंतु यावेळेला नक्कीच आपण पाहिलं तर कदाचित क्लोज कॉल होऊ शकतोय. आणि आपण पाहिला डेफिनेटली दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील, कारण की रनआउट सुद्धा चेक केला जाईल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना की चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये सुद्धा गेलाय का ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. येस, आपण बघितलं तर ऑल इज वेल, कारण की चेंडू आहे डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता, त्यामुळे 2 धावा असतील. आणि मग इथे कोणत्याही प्रकारचं जोखीम नसेल फलंदाजाला. आणि मग इथून सुशांत आपल्याला स्ट्राईक एनकडे पाहायला मिळतील. नक्की चांगला मित्र म्हणून निरीक्षण केलं पंचांनी देखील. त्यांच्या सुद्धा मनामध्ये डाऊट होता, कारण की ते डिक्लेरेशन झोनमध्ये जाते मग धाव घेण्याची संधीच नाही, डायरेक्टली 2 धावा मिळतील आणि मग रनआउटचा मोकाच मिळणार नाही आहे. डेफिनेटली आपण पाहिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. मोठे फटके नक्कीच एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आता संधी होती परंतु यावेळेला चेंडूला पकडलं नाहीये. आदेश मात्र थोडे कमी पडलेत, थोडे नाराज होत आहेत स्वतःवर देखील. परंतु इथे टीमच्या टोटल मध्ये भर 29 धावा फलकावर. चेंडू फेकून झालेत 2, 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे धावा आल्यात आता 4 चेंडू मध्ये. आणखीन मी तर म्हणेन 10-12 धावा, एक डेफिनेटली एक चांगला टोटल. आणि सुशांत असतील तर जास्तही येतील, म्हटलं आणि आलाय अगदी. मात्र आपण तुटून पडला त्या चेंडूवर, पुढे हाताळलेला चेंडू डाऊन दी ग्राउंड शॉट मात्र आपण पाहिला. हा बिग हिट आलाय, हा सुशांतच्या बॅट मधून. A1 क्वालिटी ब्रँडेड बडावाला षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच थोडंसं पाहिलं होतं चेंडूला की अगदी आपल्या समोर चेंडू येत आहे. नक्कीच जी वाघाची दहाड घेतली सुशांत वाघनं आणि नक्की चेंडूला मात्र फेकून दिला स्टँड मध्ये 7 धावांसाठी. पुन्हा एकदा ना भय नाही भीती, मी शिवछत्रपतीचा छावा छावा छावा. आणि मिळवल्या ती इथे 6 धावा. सुशांतनं सलगचा दुसरा षटकार. दोन उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. यास डेफिनेटली आपण पाहूया आता की हॅट्रिक पूर्ण होईल का. दोन उत्तुंग षटकार आले, तिसरा येऊ शकतोय. आता आत्मविश्वास वाढलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सुशांतचं कौतुक केलं, कारण की काय खेळ करतोय आणि इनफॉर्म बॅटर आहे आणि तो फॉर्म दर्शवला गेलाय. 2 धाकड
षटकार आणि तिसरा येऊ शकतोय. ओहो, यावेळेला नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह मात्र केला आहे, परंतु नक्कीच इथे आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेने सुशांत येतात. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे धावा मात्र मिळतील 2 धावा. आणि मित्र म्हणेन की मग सारजा टीमसाठी आणि मग कामनसाठी मित्र म्हणेन एक गुड फ्युचर आहे. सुशांत नक्कीच जसं म्हटलं जातं ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हे गुड संकेत आहेत, कारण की सुशांत येणाऱ्या काळामध्ये कामन क्रिकेटमध्ये नक्कीच आपलं नाव मोठं करणार आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहू शकतो या वेळेला धाव मात्र एक मिळेल. प्रयत्न चांगला केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु नाही यशस्वी होणार. परंतु चांगली बॅटिंग सुशांत न केली. नक्कीच या बॅटिंगला पाहून नक्कीच डगआउट त्याच्यासाठी टाळ्या मात्र जरूर ठोकणार आहे, कारण की ज्या क्षणाला त्याची गरज होती आणि ती गरज मात्र त्याने पुरवली. टीमची टोटल 44 धावा आणि 45 धाव्यांचं लक्ष. ग्रेट बॅटिंग मिस्टर सुशांत वाघ. आणि आपल्या जोडींना पण पाहिलं तर करणचं साथ देखील चांगली मिळाली आहे. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग पार्टनरशिप चांगली झाली या दोन खेळाडूंच्या मध्ये आणि मग मोठा फायदा देखील मिळाला. 44 धावा लागल्यात बोर्डवर आणि 45 धावा चेस करायच्या आहेत. पाहूया तर या 45 कशा पद्धतीने चेस केल्या जातील. ऐकूया डीजे ना, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. आदिवासी राजाचा हिरोबा माझा नचत आला दैवत आदिवाशांचा, हिरोबा माझा नचत आला दैवत आदिवाशांचा. थँक्यू डीजे. नक्कीच विनंती करतोय मी, जर बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन टीमचे प्रतिनिधी असतील, मला वाटते संतोष आहेत, प्रतिनिधी आहेत का त्यांचे 2 ID राहिले तिथे पडलेले आहेत, खाली पडल्या होत्या. नितीन माळीची ID आहे आणि त्यानंतर अक्षय भोईर यांची ID आहे. आमच्यापर्यंत आत्ता नक्कीच लक्ष गेलं, कारण की चेअरच्या खाली पडल्या होत्या आणि 2 ID आपण घेऊन जा विनंती करेन. या ID घेऊन जा. आपण पाहिलं तर आपण पाहिली जी स्पर्धा आहे महामाई देवी चषक 2025, एक दमदार शानदार आणि यादगार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाचा. परंतु विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाने आपण पाहिली आहे जी मेहनत घेतली आहे, परंतु ज्याच्यासाठी आपण पाहिलं की जितेंद्रजी कुंभारे यांचं नक्कीच कौतुक करावे लागेल, आभार करावे लागतील, आभार व्यक्त करावे लागतील, कारण की त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे हे ग्राउंड. आणि नक्कीच या ग्राउंडमध्ये असलेलं जे पहिला अडथळा म्हणजे जे गवत ग्रास होतं आणि ते नक्कीच साफ केले पूर्णपणे. आपण पाहिलं एक व्यवस्थित सुसज्ज असं मैदान मात्र नक्कीच त्यांच्या मेहनतीने आणि नक्कीच आपण पाहिली त्यांनी खून परिस्थितीनं एक केला आहे, एवढी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आणि एकंदरीत आपण बघितलं तर मग जवळजवळ एक चांगलं आउटफिल्ड मात्र त्यांनी इथे आपल्यासाठी निर्माण करून दिलं गेलं आहे. ग्रेट वर्क, हॅट्स ऑफ यू. नक्कीच तुमच्या या जिद्दीला एक ग्रेटवाला सलाम मिस्टर जितेंद्र कुंभारे, कारण की तुम्ही नक्कीच जे मैदान उपलब्ध करू दिलं नसतं, मेहनत केली नसती तर कदाचित आपण पाहू शकतो की एक उत्तम दर्जाचं मैदानसुद्धा इथे मी तर म्हणेन अगदी कमी वेळेमध्ये नक्कीच झालं नसतं. परंतु नक्कीच तुमच्या या कार्याला मोठावाला पुन्हा एकदा एक ग्रेट सॅल्यूट असेल, सलाम असेल आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा नक्कीच मान सन्मान सुद्धा होताना पाहायला मिळेल. विश्लेषण करायचं झालं आपण तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता चेस करायचे आहेत 45 रन्स, कशा पद्धतीने चेस केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. पहिलं षटक धनेशच्या हातामध्ये असेल. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहिला किरण आणि आदेश, 2 चांगले ग्रेट बॅटर आपण पाहिलं तर नक्कीच आमची कोर कमिटी आपण पाहिली तर नक्कीच थोडीशी राकेश दादा आणि दिनेश दादा आणि ऑल टीम मात्र आपण बघितले तर आता थोडासा मैदानाचा आढावा घेत आहेत. पहिलाच बॉल
उडवलाय आणि हा चेंडू आपण पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर नापून तोडून खेळलेला फाटका. पहिलाच बॉल, हा आलाय षटकार. पबजी डिलीट करण्याचं मला धन्यवाद डीजे. आपण पाहिलं 45 धावा चेस करायचं. जसं म्हटलं जाते ना की ओझं किती जड आहे हे महत्वाचं नाही आहे, परंतु तुमचे खांदे किती महत्वाचे आहेत हे महत्वाचं आहे. आणि नक्कीच लक्ष किती मोठं आहे ते माहिती नाही, पण आपण खेळ कसा करू शकतो ते त्यांना जाणीव आहे आणि त्या अनुषंगानं स्टार्ट केला आहे. टिट फॉर टॅट, तशाच तसा उत्तर पहिल्या बॉलवर. नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच चांगले संकेत ससोपाडा टीमसाठी दिलेत किरणने. यावेळेला पंच केला जातोय पॉईंटच्या डोक्यावरनं. आउटफील्ड स्लो झालाय, तिकडे चेंडू थांबलाय. अपेक्षा होती की कदाचित जास्त धावा मिळतील, परंतु किरण मस्त चांगला टच मध्ये पाहायला मिळतं. गुड टचिंग शॉट्स पाहिले आपण आतापर्यंत. दोन त्यांच्या बॅटमध्ये व्यवस्थित टक्कन असा आपण आवाज सुद्धा ऐकलाय. म्हणजेच गुड साऊंड सिस्टमने चांगल्या क्वालिटीने बॅटिंग करू शकतायत. त्यांना 7 मात्र आदेश वळी कशी देतील, कारण की स्वतःचा अकाउंट 6 आणि त्यानंतर 1 म्हणजे 7 धाव फलकावर पाहिले आपण. या वेळेला पाहिली आपण बॅटची कड आहे. आदेश नाराज होता स्वतःवर. विकेट डाऊन झाले. मोठी सफलता मात्र मिळवून दिली आहे गोलंदाज धनेशनं. आपल्या गोलंदाजीमध्ये पहिल्या ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य सफल करून दाखवलंय. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहते विकेट डाऊन झाले. मोठे आदेश वळवी, कारण की त्याच्याकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा होती, परंतु तो नाराज होताना पाहायला मिळाला स्वतःवर आणि नक्कीच डगआउटला जाताना पाहायला मिळाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील किशोर हरवट्टे. आपण पाहिले किरण आणि किशोर. आता या दोन खेळाडूंना नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहेत इट इज 7 आणि 7वर 1 विकेट गमावली आहे. तेच तर चेंडू हाताळला जात आहे. आत्ता मात्र चांगला नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जात आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं नक्कीच एक चांगला विचार आपण पाहिलं तर जो पहिला बॉल पासून दर्शवला गेला किरणनं, परंतु त्यानंतर थोडंसं आपण पाहिलं की विकेट आली आहे ना, त्याने मात्र ऊर्जा दिली गोलंदाजाला. आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र त्याचा वाढला आहे आणि त्या आत्मविश्वासाने आता गोलंदाजीमध्ये तेज तर्रार धारदार गोलंदाजी करतोय. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच फुल टॉस हाताळला गेलाय. नो बॉलचा इशारा. कॅच जरूर पकडला गेला होता, परंतु हा बिमर चेंडू घोषित केला जातोय आणि मात्र आपण पाहिली आहे तर मग संधी मिळाली आहे. नक्कीच कॅच जरूर पकडला गेला होता, परंतु नो बॉल घोषित केला गेला आहे आणि इथून आपण पाहिलं तर मग फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू असेल. आता स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मिस्टर किरण. फ्रीडचा चेंडू होता उडवण्याचा प्रयत्न, परंतु सफल नाही झाला आणि इथून आपण पाहिलं तर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या परिणाम म्हटलं जातं ना की खेळ जुनाच आहे, पण नव्याने खेळायचं. नियोजन कधीच झाले, फक्त आता जिंकून दाखवायचं. फुल टॉस यावेळेला स्वान केलाय, परंतु फिल्डर हो यावेळेला चुकी झाली आहे. नक्कीच कोण होतं तिथे, तर होते नक्कीच तिथे खेळाडू सुशांत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र कॅच ड्रॉप झालाय आणि हा षटकार देखील आलाय आणि त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच टोटलचा पाठला करत असताना सुरुवात मोठी 15 धाव्यांची मिळाली आहे. धन्यवाद विजय, धन्यवाद. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर आलेल्या फलकावर 15 धावा आणि इथून आता 18 चेंडूवर 30 धावांचं नक्कीच लक्ष असणार आहे. या परिणाम म्हटलं जातं ना की जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही आहे आणि जिद्दीने मात्र आपण पाहिले तर उडी घेतली, झडप घेतली, भरारी तर घेतली 15 धाव्यांनी, परंतु आपण पाहिली तर एक विकेट सुद्धा तिथे गमावली आहे.
मग विकेट गमावली आहे, परंतु त्या विकेटचं जास्त काही दडपण जाणवत नाही आहे. किशोर आणि किरण झेल ड्रॉप झाला, नुकसान नक्कीच झालं तिथे, कारण की झेल पकडला असता तर एक चांगली विकेट मिळाली असती आणि मॅचमध्ये आपण पाहिलं तर मजबूत परिस्थिती इथून थोडी पाहायला मिळाली असती कदाचित. दुसऱ्या षटकामध्ये आता येत आहेत करण भंडारा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वासजी यांचे नक्कीच सुपुत्र आपण पाहिले करण. शॉर्ट पिच चेंडू टॅप केला जातोय, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर एकदा मात्र मिळेल. यावेळेला फटका हवेत आहे, हा फटका निघून झालाय आर पार, बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. हा आहे षटकार. क्या बात है. काय ग भाजी सांगा हो दाजी. थँक्यू. किरण या वेळेला आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू आला असता जर चांगलं ग्रेट वर्क आता तिथे केलं असतं तर तसं काही झालं नाही आहे. 10 मिळेल आपण पाहिलं तर मग बाईच्या स्वरूपात, कारण की बॅटला स्पर्श गेला नाही आहे, मग एक्स्ट्रा बाईच्या स्वरूपात रन्स मिळेल. टीमची टोटल 23च्या घरामध्ये पोहोचली आहे. अजूनसुद्धा आपण पाहिली तर मग मॅच जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये मॅच आणली आहे, पूर्णपणे फिरवली आहे. विकेट डाऊन झाला हरकत नाही आहे, परंतु चांगला खेळ. फुलटॉस आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहे ते सुशांत, चांगली फिल्डिंग झाले, ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि परंतु नक्कीच फिल्डिंग चांगली झाली. एक कॅच ड्रॉप झाला होता त्यांच्याकडून, परंतु नक्कीच त्यामध्ये सुधार त्याने आणला गेलाय. आणि आता विचार हाच आहे की मग विरोधी टीमला आता रोखायचं आहे, कसं पण काही होईना पण आपल्याला रोखायचं आहे, परंतु रोखायचं आहे आणि रोखण्याचा तो विचार नक्कीच आहे, परंतु तो विचार मात्र यशस्वी होईल का. किरण या वेळेला आपण पाहिलं तर आडवी बॅट यूज करत होते, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं की आडवी बॅट यूज केला जाते तेव्हा मग मिड विकेट क्षेत्र जास्त असतं, चॉईस असतं प्रत्येक फलंदाजाचं, परंतु त्यावेळेला आपण पाहिलं तर यशस्वी नाही झाले. फोर्स केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुशांत, आता चांगली फिल्डिंग करतायत, थ्रो चांगला आलाय परंतु बॅकअप नाही आहे. आता नाराज होतील कारण की चांगली फिल्डिंग झाली होती, तर बॅकअप तुम्ही व्यवस्थित केला असतं तर एक धाव वाचली असती, परंतु एक धाव वाचवायला हवी आहे. 2 धावा आल्याच षटकाची झाली आहे समाप्ती. टीमची टोटल 26 धावा फळकावर आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 12 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मॅच आपण पाहिली आहे ना जशी रंगतदार पाहायला मिळते आणि नक्कीच रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की इथे ना मी तर म्हणेन की हवी आहे सारजाट टीमला एक विकेट, ती म्हणजेच या 2 खेळाडूंपैकी, कारण की ती विकेट आली तर नक्कीच पार्टनरशिप ब्रेक होईल आणि पार्टनरशिप ब्रेक झाली तर नक्कीच थोडासा मात्र प्रभाव पडू शकतोय. परंतु बॅटिंग करणारी टीम काय म्हणते तर आता आपण एवढं चांगलं क्रिकेट खेळूया तर मग आपण इथून थांबायचं नाही आहे, आणखीन चांगलं क्रिकेट खेळूया आणि आपल्या संघाला विजय निश्चित करूया. परंतु हा विचार दोघांचा सकारात्मक आहे, परंतु विचार एकाचाच मात्र हा सफल होईल आणि तो कोणाचा प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर मिळूया एका गाण्यानंतर. जाऊया डीजेकडे. महेंद्र पवार, पवार का पवार, डिजेंद्र महेंद्र पवार. धन्यवाद डीजे. 26 धावा फलकावर लागल्या गेल्यात, 12 चेंडूमध्ये 19 धावा हव्या आहेत आणखीन.
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा आयोजित आई महामाई देवी चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि एक रंगतदार मुकाबला आपण पाहतोय. एका बाजूला चंदुका स्पोर्ट्स सारजा विरुद्ध आपण पाहतोय गायत्री माता सस्सूपाडा आणि इथून 19 धावा आता 12 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत. पण इथे चांगली एका बाजूने गोलंदाजीची गरज आहे परंतु दुसऱ्या बाजूने चांगल्या बॅटिंगची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज पहिला बॉल फेस केला होता इथे परंतु त्या पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहिला विकेट मात्र मिळाली आहे किरणची. आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज करणला आपण पाहिलं तर प्रथमच गोलंदाजीचा नक्कीच क्रम सोपवला गेला परंतु गोलंदाजीमध्ये डेब्यू करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिली. थँक्यू डिझाईन. नक्कीच इथे आपण पाहिलं तर आता कोण काय घेऊन आलाय ते माहिती पडेल कारण की डिझाईनने सांगितलं की जवळचा डॉक्टर होता तो गोळ्या घेऊन आलाय परंतु आता हा बॅटर आपण पाहिला तर ससूपाडा संघाचा काय घेऊन आलाय. हवेत फटका मिस टायमिंग परंतु गोलंदाज आपण पाहिलं तर इथे विकेट घेऊन आलाय हे दिसून आलंय. आणि पात्र आपण पाहिली आहे तर ससूपाडा टीम थोडी फसली आहे. फलंदाज आला होता दीपेश वळवी परंतु तोच फलंदाज ज्या पाऊल वाटेवर आला होता तीच पाऊल वाट मात्र त्याने पुन्हा पकडली आहे आणि परतीचा प्रवास मात्र करावा लागतोय. थँक्यू. नक्कीच करणला आज जी गोलंदाजी सोपवली आहे ना अति उत्तम गोलंदाजी त्यांनी केलंय. जवळजवळ 2 चेंडूवर 2 विकेट त्याने मिळवून दिलेत ऑन दी हॅट्रिक. विकेटचे हॅट्रिक्स मात्र पूर्ण करतील का इथे आकाश काहीतरी सल्ला देत आहे तर नक्कीच आपण पाहिलं परंतु त्या सल्ल्याचा फायदा मिळेल काय काहीतरी. नक्कीच आज डगआउटमध्ये आहेत थोडे इंजर्ड असल्यामुळे आज टीमचा हिस्सा नाही आहेत परंतु न्यू बॅटर आपण पाहिले आहे दत्ता आणि यावेळी क्लीन बोल्ड हॅट्रिक विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली आहे आपल्या बॉलिंग मध्ये. करण गांगडानं काय स्पर्धा राहिली आहे त्याच्यासाठी कारण की गोलंदाजी मध्ये आपल्या संघासाठी डेब्यू केले त्याने ॲज अ बॉलर म्हणून आणि सर्वोत्तम कामगिरी सर्वोत्तम मात्र स्पर्धा राहील त्याच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये कारण की तोही आवर्जून म्हणेल कारण की जेव्हा मी माझ्या कारकिर्दीमध्ये पहिली स्पर्धा ॲज अ बॉलिंग केली आहे आणि तेव्हा मात्र मी पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट मात्र हॅट्रिक्स मात्र घेण्याचा पराक्रम केला आहे नक्कीच आवर्जून सांगेल. आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी मात्र इथे करणने मात्र पेश केली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर अति उत्तम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जवळजवळ 3 विकेट डाऊन केले आहेत. किरण सारखा बॅटर आपण पाहिला जो नॉन स्ट्राईक एंड कडे आहे परंतु दुसऱ्या बाजूने काय चित्र घडलं जाते तर भरपूर विचित्र हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. न्यू बॅटर आलेत प्रेम नाम तो सुना ही होगा लेकिन काम या वेळेला बघितलं काम नक्कीच करायचं होतं चांगलं परंतु ते काम झालंय नाकाम. चेंडू नक्कीच आलाय. डॉट धावसंख्या आपण पाहिली स्थिर आहे 19 धावा हव्या आहेत कारण की राहिलेले चेंडू आता 8 आहेत. 8 चेंडू आणि वाट मात्र शोधावी लागेल. कुठला पूल केलाय फिल्डर आले हो यावेळेला सुशांतची बिग मिस्टेक झाली आहे. फायदा मात्र मोठा मिळेल. हा आलाय चौकार आणि ज्याची गरज होती कारण की मोमेंटमला शिफ्ट केलं या चौकाराने. पहिला आपण तर आता 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. नक्कीच जसं म्हटलं जातं नाही की आयुष्यात अडचणी आल्या तर उदास होऊ नका कारण फक्त लक्षात ठेवा कठीण भूमिका नेहमीच चांगल्या अभिनेत्यालाच दिली जाते. आता कठीण भूमिका पूर्ण करायची आहे
तर मग प्रेम या वडीला त्या प्रयत्नामध्ये आहेत. 15 धावा येणाऱ्या 7 चेंडूमध्ये हव्या आहेत. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. मी तर म्हणेन हाही चेंडू एक फलंदाजाला चांगला होता, एक चांगला बिग हिट खेळण्यासाठी, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कन्वर्ट झाला नाहीये. परंतु इथून आपण पाहिलं तर आता 6 चेंडू 15 धावा. जास्त वेळ नका घेऊ ही विनंती करेन तुम्हाला मी, कारण की वेळेसाठी सहकार्य करा. फलकावर आपण पाहिल्या तर 30 धावा आहेत, म्हणजे 15 धावा 6 चेंडूमध्ये. कोणता गोलंदाज यूज केला जाईल हे देखील पाहावं लागणार आहे. तो घेऊ एक छोटासा ब्रेक. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025. आपण पाहिलं तर या आई महामाई स्पोर्ट्स मैदानावर आपण पाहिलं तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाचा नक्कीच वैविध्यमान हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा जो आपण पाहतोय, नक्कीच नेत्रदीप आयोजन पाहायला मिळाले आपल्याला. आई महामाई देवी चषक 2025चं हे आयोजन आपण पाहिलं. मुख्य आयोजकांच्या भूमिकेत जर विचार करायचा झाला तर आपण पाहिलं नक्कीच भूषण दादांना पाहिलं, त्याचप्रमाणे आपण पाहिलं की अजित दादांना पाहिलं, चेतन दादांना पाहिलं, राकेश दादांना पाहिलं, दिनेश दादांना पाहिलं, त्याच्यानंतर आशिष दादांना पाहिलंय आणि अजित दादांना, म्हणजे सर्वांना ऑल इज ओव्हर. मी म्हणेन ऑल इज वे, म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे चांगलं सहकार्य केलं आणि चांगलं योगदान. ही स्पर्धा एक उत्तम दर्जाची मात्र आपण पाहिलं इथे आयोजन करण्यामध्ये सगळ्यांचं योगदान चांगलं राहिलंय. आपण पाहिलं तर मग सुशांतला सुद्धा आज आपण बघितलं तर डेब्यू सुद्धा इथे आपण बघितलं तर मग करण्याची संधी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला ऑन साइडला लॉफ्ट केलाय. धाव मात्र एक मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु मिस्टेक झाली आहे. रन आउटचा नक्कीच मौका घेतला, डायरेक्ट हिट केला, परंतु मात्र इथे आपण बघतो खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का, नक्कीच आता पाहावं लागेल, कारण की हा खेळाडू जर थांबला तर नक्कीच धोकादायक ठरू शकतोय शारदा संघासाठी. परंतु वळू आपण तिसऱ्या अंपायर कडे. एस इट नॉट आउट. परंतु नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं चंद्रजी वाघे, थोडंसं मी विनंती करेन की तुम्हाला अगदी कॅमेऱ्याच्या समोर नक्कीच आले होते तुम्ही, त्यामुळे थोडासा वेग गेला, परंतु समोरच्या अँगलला मात्र नक्कीच हे चित्र क्लिअर झालं आणि फलंदाज नॉट आउट पाहायला मिळतोय. 5 चेंडू 13 धावा. फटका हवेत आहे, झेल मिळेल का, आणि मिळाली. इथे ज्या खेळाडूची नक्कीच विकेट मिळायला हवी होती आणि ती मिळाली आहे, कारण की किरण सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिल्यानंतर चांगला खेळ करत होता, पण तो योग्य क्षणाला त्याला थांबवलं आणि इथून आपण पाहिली तर मॅचमध्ये पलटवार झालाय, कारण की आत्ता 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी.
ऍक्टिव्हिटीज न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. राजेश राहिलेले 4 चेंडू आणि 13 धावा सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला खेळलाय, लॉंग आणला मात्र चांगला इंटेन दर्शवला गेलाय. क्या बात आहे, बॉडीचा वापर केला अडवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न इतका यशस्वी झाला की चेंडूला न पकडता नक्कीच पाठलाग केला, परंतु चेंडू सुद्धा स्वतःहून म्हणाला की नाही मी नाही जाणार नक्कीच बाउंड्रीच्या पलीकडे आणि तो उलट मात्र विरुद्धाने आला. एकदा मात्र मी आली 12 धावांची गरज असेल. आता राहिलेले चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूंनी 12 धावा. मॅच आता रंगतदार रोमांचक स्थितीमध्ये निर्माण झाली आहे. एखादा मोठा फटका येईल का आणि गरज आहे आणि तो खेळावाच लागेल. क्लीन बॉल केलाय आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज प्रेम मात्र बाद होतोय. मॅच फसली आहे कारण की इथे विकेट डाऊन झाली आहे, परंतु मॅच संपली नाहीये, मॅच फक्त फसली आहे कारण की 2 चेंडू आणि 12 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या आहेत. शक्य होऊ शकतात परंतु होतील का वया टीचेकडे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय या वेळेला विकेट डाऊन झालेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रतीक घाट आला. जसं म्हटलं जातं ना की सारं जग जिंकायचं, हार कधी मानू नकोस, यश तुझ्या जवळ आहे, तू जिंकल्याशिवाय थांबू नकोस. डेफिनेटली आपण बघितलं तर 2 चेंडू आणि 12 धावा हव्या आहेत, परंतु या 12 धावा जर तुम्हाला कंप्लीट करायच्या असतील ना तर मग या चेंडूवर एक तुम्हाला मोठा फटका एक्झिक्यूट करणं गरजेची बाब झाली आहे, कारण की जर इथे तुम्ही षटकार ठोकू शकत नाही तर मग ही मॅच तुमच्यासाठी समाप्त होईल. शॉर्ट पिच होता परंतु व्यवस्थित खेळता आला नाहीये. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी नकार मात्र दिलाय. आता चित्र काय आहे तर मग 1 चेंडू आणि 11 धावा सामना जिंकण्यासाठी हव्या आहेत. टीमला विनंती करेन मी, पुढील टीम असेल साई श्रद्धा सागपाडा कर्णधार या टॉस बॉक्सच्या दिशेनं. फटका हवेत आहे, विकेट मिळू शकेल सुशांतला. यस डेफिनेटली विकेट मिळाली आहे आणि या विकेटने मात्र आपण पाहिलं तर सामना जिंकलाय चंदुका स्पोर्ट्स सारजा टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन सारजा टीम, अभिनंदन. आणि नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सहभाग घेतला गायत्री माता ससुपाडा संघाने. नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार आहे मिस्टर सुशांत वाघ, मॅन ऑफ द मॅच.